कोल्हापुरात आल्यानंतर एक एक अशा मजेदार गोष्टी दिसतात. लोक इथली संस्कृती पाळण्यासाठी काय काय करतात मी तुम्हाला काय सांगू. लेले सर तुम्ही कुठं दिसत नाहीये. दिसणार, मी तुम्हाला दिसणार. कारण आत्ता मी कुठे आहे माहिती आहे? हे बघा, रेड्याचं शिल्प आहे. ही तीच जागा आहे की जिथे रेड्याच्या टकरी व्हायच्या. इथलं शिल्प आहे अत्यंत छोटं होतं. आता माझा एक अवली मित्र आहे, त्यांनी हे रेड्याचं शिल्प 2 आमदारांना पटवून व्यवस्थित तयार करून घेतलंय. चला त्यालाच पकडूयात. या 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 कलाकार या. काका या. काका काय प्रकार आहे? पूर्वी या ठिकाणी सागरमाळ नावाचा एक माळ होता. हां म्हणजे असं पडीक सगळा माळ होता. हां आणि ह्या ठिकाणी सागरेबाचं देऊळ आहे. हां आणि ह्या देवळाला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गवळी बांधव हां आपल्या जनावरांना सजवून त्या देवळाला भेटायला घेऊन यायचे. म्हणजे भाऊबीज दिवशी हां दर भाऊबीजला या ठिकाणी म्हशी आपली जनावरांना घेऊन ते इथं एक नाळ घेऊन आणि इथं त्यांची प्रात्यक्षिक करून असा त्यांचा प्रोग्राम असायचा 1 दिवसाचा. हां आणि त्यामुळं ह्या ठिकाणी रेड्याच्या पूर्वी टकरी व्हायच्या, हां माळ असायचा. त्या इकडे ह्या मध्ये ही रेड्याची टक्कर ही मध्ये होती, म्हणजे लहान होती, छोटी ती मध्ये होती रस्त्याच्या. हां इथनं पुढे रस्ताच नव्हता. हां आणि काही कालांतराने जरा थोडं कोल्हापुरातील जरा सिटी वाढत गेली.